न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मदिना लॉन्स परिसरातील नाला बनला रोगटतेचा स्रोत, मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त। प्रभाग क्रमांक 30 मधील मदिना लॉन्स परिसरातील एसएन पार्क 2 या ठिकाणी असलेला नैसर्गिक नाला सध्या मोठ्या प्रमाणात साचलेल्या घाण कचऱ्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या नाल्याची वेळेवर साफसफाई न झाल्याने येथील स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत। पावसाळ्याच्या तोंडावर या नाल्याची सफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन परिसरातील घरांमध्ये शिरत आहे। विशेष म्हणजे आजूबाजूच्या गोठ्यांमधून नाल्यात मिसळणारे शेण, घाण आणि अन्य कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि संसर्गजन्य रोगांचा धोका वाढला आहे। क्रमांक 30 मध्ये मदिना लॉन्स परिसर जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी एक नैसर्गिक नाला फार मोठा आहे इथं, और त्याच्यामधून एकदम दुर्गंध पाणी, मच्छर डास होणार असं पाणी, लहान लहान मुलांना त्याच्यामध्ये बिमारी होऊ शकते। मलेरिया अशा मोठमोठ्या बिमाऱ्या या मुलांना लागू शकते। सगळ्यांच्या घरासमोर हा पाणी नाला फुटलेला आहे आणि फार त्रास झालेला आहे तिथं। आमची एवढीच विनंती आहे डेप्युटी इंजिनियर साहेबांना का या नाल्याचं काहीतरी करावं त्यांनी, आणि आमची ही जी वाईट परिस्थिती आहे ही वाईट परिस्थितीकडे लक्ष द्यावं, नाही तर इथं फार वाईट परिस्थिती येणार आहे। सगळे आजारी होऊन काही पण होऊ शकतो। स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला असून महानगरपालिकेकडून वेळेवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला आहे। मैं रिजवाना सैयद, बीजेपी महिला मोर्चे की उपाध्यक्ष, नासिक एसएन पार्क 2। यहाँ पे हमको नैसर्गिक नाले का बहुत ज़्यादा प्रॉब्लम होता है। हर साल बारिश में इस कदर का घरों में पानी घुस जाता है, जिसकी वजह से डेंगू की ज़्यादा शिकायत हो जाती है। हमारी ऐसी मतलब नगर पालिका से ऐसी ये है कि ये नाले का जल्दी से जल्दी कुछ ना कुछ तो सलूशन निकलना चाहिए, यानी करें उससे क्या हो जाता है कि जो बीमारी कम होंगी, और जो नाले के पानी की वजह से बारिश में जो पानी बहता है उसकी वजह से आपस में हिंसा का वातावरण हो जाता, वो कंट्रोल में हो जाएगा। ये मैं नगर पालिका से मतलब विनंती करती हूँ कि इसके ऊपर कड़ी से कड़ी कारवाई करें। नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना घरात ये-जा करणेही कठीण झाले आहे। लहान मुलं, वृद्ध आणि महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे। दरवर्षी पावसाळ्यात हेच चित्र दिसतं, पण मनपाकडून केवळ आश्वासनं मिळतात। नाल्याची स्वच्छता न केल्यामुळे आज आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। नागरिकांनी महानगरपालिकेला इशारा दिला आहे की पावसाळ्यापूर्वी तात्काळ नाल्याची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल। महानगरपालिकेने वेळ न दवडता या नाल्याची तात्काळ सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे।